मित्रांनो, लॉ सीईटीच्या विद्यार्थ्यांसाठी करंट अफेअर्सची आपण सीरीज सुरू केलेली आहे आणि या सीरीजचा आजचा आपला 10वा व्हिडिओ असून आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नोव्हेंबर महिन्यातील सर्व करंट अफेअर्स आणि त्यावरती आधारित महत्त्वाचे एमसीक्यू पाहणार आहोत. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईनमध्ये. मित्रांनो, महाराष्ट्र लॉ सीईटी 2026 साठी असणारी 3 इयर आणि 5 इयरची लाईव्ह बॅच ग्लोबल ऑनलाईनमध्ये आम्ही 8 डिसेंबर पासून सुरू करत आहोत. या बॅचमध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस दिले जातील. हे क्लासेस इंटरॅक्टिव्ह स्वरूपाचे असून मराठी आणि इंग्रजी अशा दोन्हीही माध्यमामध्ये हे क्लासेस असतात. जर तुम्हाला लाईव्ह क्लासेस अटेंड करणं पॉसिबल नसेल तर रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर सुद्धा इथे अवेलेबल असतात. संपूर्ण अभ्यासक्रमाच्या अपडेटेड नोट्स असतील, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक एमसीक्यू सुद्धा तुम्हाला या बॅचमध्ये दिले जातील. तर ही बॅच फक्त एक्झाम होईपर्यंतच नव्हे तर अगदी एक्झाम झाल्यानंतर सुद्धा तुमच्या ऍडमिशन पर्यंत तुम्हाला गाईड करण्याचं काम करणार आहे आणि तुम्हाला या परीक्षेमध्ये 90+ कसे मिळतील यासाठी या बॅचमध्ये प्रयत्न केला जाणार आहे. तर बॅचला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये हा कोर्स तुम्ही जॉईन करू शकता. तर लवकरात लवकर या बॅचेसला जॉईन करा आणि ग्लोबल ऑनलाईनच्या विद्यार्थ्यांप्रमाणेच महाराष्ट्रातल्या टॉपच्या लॉ कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्याची तयारी आत्तापासूनच सुरू करा. तर विद्यार्थी मित्रांनो, सुरू करूया आजच्या प्रश्नांना. प्रश्न आहे, विच स्टेट इज अ होम टू इंडियाज फर्स्ट सिलिकॉन कार्बाइड सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग प्लांट? ऑप्शन्स आहेत ओडिशा, झारखंड, बिहार आणि हरियाणा. भारतातील पहिले सिलिकॉन कार्बाइड सेमीकंडक्टर उत्पादन केंद्र कोणत्या राज्यात स्थापन होणार आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, भारताचे पहिले सिलिकॉन कार्बाइड सेमीकंडक्टर उत्पादन केंद्र ओडिशा येथे स्थापन केले जाणार आहे. हा प्रकल्प सेमीकंडक्टर उद्योगाच्या वाढीस मदत करेल आणि राज्यात अधिक गुंतवणूक व रोजगाराच्या संधी निर्माण करेल. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, ओडिशा. पुढचा प्रश्न आहे, विच मंथ इज डेझिग्नेटेड ॲज क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मनरी डिसीज अवेअरनेस मंथ? क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मनरी डिसीज जागृती महिना म्हणून कोणता महिना साजरा केला जातो? ऑप्शन्स आहेत ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी. तर विद्यार्थी मित्रांनो, नोव्हेंबर महिना क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मनरी डिसीज जागृती महिना म्हणून साजरा केला जातो. या महिन्यात सीओपीडी टाळण्यासाठी आणि लवकरच निदानासाठी जनजागृती करून मृत्यू आणि श्वासाच्या समस्यामध्ये घट करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, नोव्हेंबर. पुढचा प्रश्न आहे, वेअर वॉज द 18th अर्बन मोबिलिटी इंडिया कॉन्फरन्स अँड एक्झिबिशन 2025 ऑर्गनाइज्ड? 18वे अर्बन मोबिलिटी इंडिया परिषद व प्रदर्शन 2025 कुठे आयोजित करण्यात आले? तर विद्यार्थी मित्रांनो, 18वं अर्बन मोबिलिटी इंडिया परिषद व प्रदर्शन 2025 गुरुग्राम, हरियाणा येथे आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाचा उद्देश शहर आणि वाहतूक यांचे एकत्रित नियोजन करून शहरी वाहतूक अधिक शाश्वत आणि लोकाभिमुख बनवणे हा होता. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, गुरुग्राम, हरियाणा. पुढचा प्रश्न आहे, हु वॉज कॉन्फर्ड द थर्ड एडिशन ऑफ द मनोहर पर्रिकर युवा सायंटिस्ट अवॉर्ड इन नोव्हेंबर 2025? नोव्हेंबर 2025 मध्ये तिसऱ्या आवृत्तीचा मनोहर पर्रिकर युवा सायंटिस्ट अवॉर्ड कोणाला प्रदान करण्यात आला? ऑप्शन्स आहेत रितू आनंद, मीरा कृष्णन, साई गौतम गोपालकृष्ण आणि अरविंद राव. तर विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर साई गौतम गोपालकृष्णन यांना नोव्हेंबर 2025 मध्ये तिसरा मनोहर पर्रिकर युवा सायंटिस्ट अवॉर्ड प्रदान करण्यात आला. संगणकीय पदार्थ विज्ञान आणि प्रगत धातू मिश्र धातूंचे मॉडेलिंग या क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्यासाठी हा सन्मान देण्यात आला, ज्यामुळे शाश्वत तंत्रज्ञान आणि उद्योग विकासास मदत होते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, साई गौतम गोपाल कृष्ण. पुढचा प्रश्न आहे, व्हॉट आर द नेम्स ऑफ द टू मोबाईल ऍप्लिकेशन लॉन्च्ड बाय रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया फॉर इंडियाज फर्स्ट डिजिटल सेन्सस 2027? भारताच्या पहिल्या डिजिटल जनगणना 2027 साठी भारताच्या निबंधक जनरलने सुरू केलेल्या दोन मोबाईल ऍप्सची नावे काय आहेत? ऑप्शन्स आहेत सेन्सस मॅपर आणि ई सेन्सस, डिजिटल लोकेशन मॉनिटर आणि स्मार्ट सेन्सस, डिजिटल लेआउट मॅप आणि सेन्सस 2027 हाऊस लिस्ट. ऑप्शन डी, भारत सेन्सस ॲप आणि जिओ टॅग इंडिया. तर विद्यार्थी मित्रांनो, भारताच्या पहिल्या डिजिटल जनगणना 2027 साठी डिजिटल लेआउट मॅप आणि सेन्सस 2027 हाऊस लिस्ट ही दोन मोबाईल ॲप्स सुरू करण्यात आली. या ॲप्सच्या मदतीने सरकारी गणना कर्मचारी घरांचे डिजिटल नकाशे तयार करून चाचणी टप्प्यातील जनगणनेसाठी आवश्यक माहिती गोळा करतात. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, डिजिटल लेआउट मॅप अँड सेन्सस
2027 हाऊस लिस्ट. पुढचा प्रश्न आहे, विच नॉर्थ ईस्टर्न स्टेट लॉन्च द जेंडर बेस्ड व्हायलन्स सॉल्व प्रोजेक्ट टू टॅकल रायझिंग व्हायलन्स अगेन्स्ट वुमन इन नोव्हेंबर 2025. नोव्हेंबर 2025 मध्ये महिलांवरील वाढत्या हिंसाचारावर नियंत्रण आणण्यासाठी जेंडर बेस्ड व्हायलन्स सॉल्व प्रोजेक्ट कोणत्या ईशान्य राज्यात सुरू करण्यात आला? ऑप्शन्स आहेत आसाम, मिझोरम, त्रिपुरा आणि सिक्कीम. तर विद्यार्थी मित्रांनो, मिझोरम येथे महिलांवरील वाढत्या हिंसाचाराला आळा घालण्यासाठी जेंडर बेस्ड व्हायलन्स सॉल्व प्रोजेक्ट सुरू करण्यात आला. या प्रकल्पांतर्गत मुलांना लिंग समानतेबद्दल शिक्षण दिले जाते आणि महिलांना कौशल्य प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगारक्षम व अधिक स्वावलंबी बनवण्यावरती भर दिला जातो. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, मिझोरम. पुढचा प्रश्न आहे, राहुल व्हीएस हु बिकेम इंडियाज 91st चेस ग्रँड मास्टर इन नोव्हेंबर 2025 बिलॉंग टू विच स्टेट? नोव्हेंबर 2025 मध्ये भारताचा 91वा बुद्धिबळ ग्रँड मास्टर झालेला राहुल व्हीएस कोणत्या राज्याचा आहे? ऑप्शन्स आहेत कर्नाटका, तामिळनाडू, केरला आणि महाराष्ट्र. तर विद्यार्थी मित्रांनो, राहुल व्हीएस जो नोव्हेंबर 2025 मध्ये भारताचा 91वा बुद्धिबळ ग्रँड मास्टर झाला, हा तमिळनाडूचा आहे. चेन्नई येथील 21 वर्षाचा हा खेळाडू 6वी एशियन इंडिव्हिज्युअल चेस चॅम्पियनशिप जिंकल्यानंतर त्याने ग्रँड मास्टर हा किताब मिळवला. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, तमिळनाडू. पुढचा प्रश्न आहे, वेअर वॉज द इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन द अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सेक्टर दॅट इज कोऑप कुंभ 2025 हेल्ड? कोऑप कुंभ 2025 नावाच्या शहरी सहकारी पतसंस्था क्षेत्रावरील आंतरराष्ट्रीय परिषद कुठे आयोजित करण्यात आली? ऑप्शन्स आहेत न्यू दिल्ली, चेन्नई, हैदराबाद आणि बेंगलुरू. तर विद्यार्थी मित्रांनो, शहरी सहकारी पतसंस्था क्षेत्रातील कोऑप कुंभ 2025 ही आंतरराष्ट्रीय परिषद नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली. या कार्यक्रमात शहरी सहकारी बँकांचा विस्तार आणि डिजिटल आर्थिक सेवा वाढवण्यासाठी दिल्ली डिक्लेरेशन 2025 नावाचा आराखडा जाहीर करण्यात आला. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, न्यू दिल्ली. पुढचा प्रश्न आहे, ग्रेटर फ्लेमिंगो सँच्युरी इज लोकेटेड इन विच स्टेट? ग्रेटर फ्लेमिंगो सँच्युरी कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन्स आहेत कर्नाटका, केरला, तामिळनाडू आणि महाराष्ट्र. तर विद्यार्थी मित्रांनो, ग्रेटर फ्लेमिंगो सँच्युरी तामिळनाडू राज्यातील रामनाथपुरम जिल्ह्यातील धनुषकोडी भागात स्थित आहे. हे पर्यावरणीय दृष्ट्या संवेदनशील असलेल्या गल्फ ऑफ मन्नार बायोस्फेअर रिझर्व्हचा एक भाग आहे, जे सागरी जीवसृष्टी आणि पक्ष्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, तामिळनाडू. पुढचा प्रश्न आहे, विच स्टेट हॅज बिकम द फर्स्ट इन इंडिया टू इम्प्लिमेंट द अमेंडेड भारत नेट स्कीम? सुधारित भारत नेट स्कीम राबवणारे भारतातील पहिले राज्य कोणते बनले आहे? ऑप्शन्स आहेत राजस्थान, गुजरात, पंजाब आणि हरियाणा. तर विद्यार्थी मित्रांनो, सुधारित भारत नेट स्कीम संपूर्ण राज्यात लागू करणारे भारतातील पहिले राज्य पंजाब आहे. या योजनेअंतर्गत सर्व गावांना ब्रॉडबँड जोडणी देऊन ई हेल्थ आणि ई गव्हर्नन्स सारख्या सेवा ग्रामीण भागापर्यंत पोहोचवण्याचा उद्देश आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, पंजाब. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते नोव्हेंबर महिन्यातील करंट अफेअर्स वरती आधारित काही महत्त्वाचे एमसीक्यू. ही सिरीज अशी सुरू राहणार आहे. त्यासाठी ग्लोबल ऑनलाईनला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा आणि सोबतच जर तुम्ही लॉ सीईटीचं प्रिपरेशन करत असाल तर ग्लोबल ऑनलाईन पब्लिकेशनचं बुक Amazon वरती अवेलेबल झालेलं आहे. या बुकमध्ये तुम्हाला कंप्लीट सिलेबस कव्हरेज मिळणार आहे. चॅप्टर वाईज एक्सप्लेनेशन इथे दिले जाणार आहे. टॉपिक वाईज प्रॅक्टिस क्वेश्चन्स तुम्हाला इथे अवेलेबल आहेत. प्रिव्हियस इयरचे पेपर्स आणि मॉडेल टेस्ट सुद्धा तुम्हाला इथे मिळतील. तसेच या परीक्षेचं रिव्हिजन करत असताना कुठल्या स्मार्ट टिप्स आणि ट्रिक्स तुम्ही वापरायला हव्यात हे सुद्धा तुम्हाला या बुकमध्ये मिळणार आहे. तर आजच डिस्क्रिप्शन मधील लिंक वरती जाऊन बुक ऑर्डर करा आणि एक्झामच्या प्रिपरेशनला सुरुवात करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास सुरूच ठेवा. थँक्यू.